अपघात का घडतात, अपघात का होतात, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. अपघात का होतात, अपघात का घडतात, याची अनेक कारणं आहेत. अनेक कारणामुळे अपघात घडतो. त्यातलं एक कारण म्हणजे आळस व निष्काळजीपणा. आळस व निष्काळजीपणा कसा? गाडीची तयारी न करणे, म्हणजे गाडी व्यवस्थित प्रकारे न ठेवणे, गाडी चेक न करणे, ब्रेक बरोबर आहे का, गाडीत तेल आहे का, त्याच्यानंतर ब्रेक फेल तर नाही, सर्व काही बरोबर आहे की नाही हे पाहणे. परंतु याचा जर कंटाळा केला तर मात्र अचानक वेळी आपला ब्रेक लागत नाही आणि त्यामुळे आपला ॲक्सिडेंट होतो. म्हणून कुठेही गाडीवर जाण्या अगोदर, कुठेही गाडीवर प्रवास करण्या अगोदर गाडीचा ब्रेक चेक करणे आवश्यक आहे. तसेच टायरमधील हवा चेक करणेसुद्धा आवश्यक आहे. म्हणून याचा निष्काळजीपणा करू नये, आळस करू नये. तसेच गाडी चालवताना समोर नजर ठेवून, तीक्ष्ण नजर ठेवून सावधानपणे गाडी चालवावी लागते. जर बेशिस्तपणे, अव्यवस्थितपणे गाडी जर चालवली तर अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अपघात होऊ नये यासाठी आळस आणि निष्काळजीपणा झटकून टाकला पाहिजे. म्हणून गाडी वेळेवर चेक करा, गाडीची सर्व्हिसिंग करा, गाडीचा ब्रेक तपासून पहा, गाडीमध्ये हवा आहे की नाही ते बघा, टायरमध्ये हवा आहे की नाही ते पहा. सर्व दृष्टिकोनातून गाडी योग्य आहे की नाही ते तपासा, म्हणजे तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही, अपघात होणार नाही. तर दुसरं कारण म्हणजे व्यसन. गाडी चालवत असताना व्यसन अजिबात करू नये. जर तुम्ही गाडी चालवत असताना दारू पिली, जास्त प्रमाणात जर दारू पिली तर तुमच्या मनावर नियंत्रण राहत नाही. मनावर नियंत्रण राहत नाही, तुमचा समतोलपणा बिघडतो आणि दारू पिल्यामुळे तुम्हाला नशा चढते आणि तुम्हाला काही सुधरत नाही, तुम्हाला काही कळत नाही आणि त्यामुळे तुमचा ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो. म्हणून कोणती गाडी असो, ट्रक असो, या स्कूटी असो, या मोटरसायकल असो, या ऑटो असो, या बस असो, या कोणती गाडी असो, गाडी चालवताना व्यसन अजिबात करू नका, दारू अजिबात पिऊ नका. कारण दारू पिऊन जर गाडी चालवली, तुमच्या मनावर नियंत्रण राहत नाही, समोर तुमची नजर राहत नाही, तुम्ही आपल्या धुंदीत राहता, आपल्याच मस्तीत राहता, मला दारू सुधरू देत नाही, तुमचं भान नसतं, सावधानता नसते, सतर्कपणा नसतो, कारण तुम्हाला नशा चढलेली असते, तुम्ही वेगळ्या धुंदीत असता, वेगळ्या मस्तीत असता आणि म्हणून या कारणानेच समोर वाहन आले तुम्हाला कळत नाही आणि लगेच ॲक्सिडेंट होतो. म्हणून गाडी चालवत असताना कधीच व्यसन करू नये, कारण व्यसन केल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडतात, होतात. आता दुसरं कारण म्हणजे वेग जास्त ठेवणे, गाडीचा वेग जास्त ठेवणे. कोणती गाडी चालवत असताना गाडीचा वेग मर्यादित ठेवावा, जोरात जास्त गाडी पळवू नये. कारण गाडी जोरात पळविल्याने आपल्याला गाडी कंट्रोल करता येत नाही. कारण गाडी ही काय निर्जीव वस्तू आहे, ही माणसानेच बनवलेली आहे. म्हणून ही गाडी चालवत असताना तुम्ही जर जास्त वेग वाढविला आणि जर अचानक समोर वाहन आलं तर तुम्हाला वेग कंट्रोल होत नाही, वेग नियंत्रणात आणता येत नाही आणि जास्त वेग असल्यामुळं गाडी स्लिपही होऊ शकते, गाडी कंट्रोल तर करता येतच नाही आणि जर तुम्ही ब्रेक मारलं तर गाडी उलटतीसुद्धा आणि तुम्हाला मार लागतो, तुमचा अपघात होतो. म्हणून गाडीचा वेग कमी ठेवा, गाडीचा वेग कमी ठेवा, मर्यादित ठेवा, जेवढा पाहिजे तेवढा ठेवा. कारण जास्त गाडीचा वेग जमत नाही,
कारण गाडीचा वेग जर जास्त असेल तर ती ऐन वेळेस कंट्रोल करता येत नाही. समोर वाहन आलं तर कंट्रोल करता येत नाही आणि काही कारणाने ती स्लिप होते आणि त्यामुळे मला जास्त मार लागतो, जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून गाडीचा वेग मर्यादित ठेवा, कमी ठेवा. आणि जर पाणी साचलेलं असेल रस्त्यानं तर मात्र गाडीचा वेग खूपच कमी ठेवा, कारण गाडी स्लिप होऊ शकते. म्हणून गाडी नियोजन ठेवून, योग्यता ठेवून, शिस्तपणा ठेवून, समोर नजर तीक्ष्ण ठेवून चालवा आणि गाडीचा वेग कमी ठेवा. गाडीचा वेग कमी ठेवला तर कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होणार नाही, अपघात होणार नाही. आता पुढचं कारण म्हणजे गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे. तुमचा किती जरी अर्जंट कॉल असेल, तर तुम्हाला अर्जंट बोलायचं असेल, या महत्त्वाचा तुमचा कॉल असेल, तरीही तुम्ही गाडी चालवत असताना बोलू नये. कारण गाडी चालवताना जर तुम्ही बोलसाल तर तुमचं ध्यान गाडी चालवण्यात असणार नाही, तुमचं सर्व ध्यान मोबाईलमध्ये असणार, कोण बोलते त्याच्याकडे असणार. तुमचं ध्यान पुढे नसतं, तुमची नजर तीक्ष्ण नसते पुढे आणि सर्व ध्यान तुमचं मोबाईलमध्ये असतं. आणि या कारणाने अपघात होण्याची शक्यता आहे, भयानक अपघात घडण्याची शक्यता आहे. म्हणून गाडी चालवताना मोबाईलवर अजिबात बोलू नये. तुमचा अर्जंट कॉल असेल, किती जरी अर्जंट कॉल असेल तर गाडी थांबून बोला. समजा तुम्हाला महत्त्वाचं बोलायचं असेल, महत्त्वाचा कॉल आला असेल तर गाडी थांबवा आणि बोला. परंतु गाडी चालवताना मोबाईलवर अजिबात बोलू नका. कारण गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलले, तुम्ही सावधान नसता, सतर्क नसता, तुमचं ध्यान नसतं, गाडी चालवण्यात ध्यान नसतं, तुमची नजर समोर नसते, तुमचं सर्व लक्ष मोबाईलमध्ये असते. म्हणून फार मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नका. जर गाडी थांबवा आणि बोला. तुम्हाला काय जे महत्त्वाचं बोलायचं आहे ते गाडी थांबून तुम्ही बोलू शकता, परंतु गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नका. कारण त्यामुळे फार मोठा अपघात घडतो, त्यामुळे फार मोठा अपघात घडतो. म्हणून गाडी चालवताना तुम्ही मोबाईलवर बोलू नका. आता पुढचं कारण म्हणजे गाडी चालवताना मन नाराज ठेवणे, या वेगळ्या विचारात गुरफटणे. म्हणजे गाडी चालवताना लक्ष न ठेवणे. समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आला असेल, एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल, या कोणत्याही कारणाने तुम्ही नाराज जर असाल, तुमचं मन नाराज असेल, या काही जरी असेल, तर तुम्ही एखाद्या वेगळ्या विचारात गुरफटता आणि एक वेगळा विचार करत बसता आणि आपल्या धुंदीत, आपल्याच मस्तीत राहता. आणि मग त्यामुळे तुम्हाला समोर कोणतं वाहन आले, काय आले समजत नाही, कळत नाही. तुम्ही रागात राहता. एखाद्या वेळेस तुमचा कुठं काही प्रकरण घडलं असेल, काय घटना घडली असेल, घरगुती बाब असेल किंवा बाहेरची बाब असेल, त्या कारणाने तुम्ही एखाद्या वेळेस रागात राहता, क्रोधात राहता आणि त्याचाच विचार करत बसता. आणि त्या विचारात गुरफटल्यामुळं तुमचं समोर लक्ष नसतं, समोर नजर नसते आणि या वेगळ्या विचारात गुंतून गेल्यामुळं तुमचा मनावर ताबा नसतो आणि समोर कोणतं वाहन आले, समोर काय आले याच्याकडे लक्ष नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात घडू शकतो. म्हणून गाडी चालवत असताना कोणत्या एका वेगळ्या विचारात गुंतू नका. कोणताही राग येऊ, कशाचाही राग येऊ, या किती ताण येऊ, या काही हो, आपलं मन चांगलं ठेवा, लक्ष पुढे ठेवा, नजर पुढे ठेवा, मनावर ताबा ठेवा, मनावर नियंत्रण ठेवा आणि नियोजन ठेवा. आणि आपण गाडी चालवत आहोत म्हणून एखाद्या वेगळ्या विचारात गुंतू नका. तर मन फ्री ठेवा, विचार करू नका, कोण्या विचारात गुंतू नका. तर ध्यान ठेवा, लक्ष ठेवा. आपण गाडी चालवत आहोत म्हणून आपल्या गाडीकडे लक्ष ठेवा आणि नजर समोर ठेवा, नजर टेस्ट ठेवा. त्यामुळे ॲक्सिडेंट होणार नाही, अपघात होणार नाही.
अपघात होणार नाही, तुम्ही सुरक्षित राहाल, अपघात होणार नाही. त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे स्पर्धा लावणे. गाडी चालवताना तो गाडी जास्त पळवतोय, माझी गाडीची स्पीड कमी आहे, या कारणाने तुम्ही स्पर्धा लावता. समजा काही मुलं असतील आणि एखादा मुलगा जोरात गाडी पळत असेल, त्याच्यापैकी दुसरा मुलगा जोरात गाडी पळवतो, तिसरा जोरात पळवतो, या कारणाने त्यांची स्पर्धा वाढते आणि त्यांना या स्पर्धेमुळे त्या गाडीचा वेग फार वाढतो. आणि ही गाडीचा वेग वाढल्यामुळे समोर वाहन आल्यावर त्या गाडीचं नियंत्रण करता येत नाही, गाडी कंट्रोल करता येत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतो. म्हणून गाडी चालवताना स्पर्धा वगैरे लावू नये, कारण ती गाडी निर्जीव आहे, ते इंजिन आहे, ते माणसानं बनवलेलं आहे. त्यामुळे ती कधी गाडी स्लिप होईल, या कधी कोणतं पुढे वाहन येईल, या कधी कोणतं कुत्रं येईल, एखादं जनावर येईल, काही सांगता येत नाही आणि त्या कारणाने मग आपला मोठा अपघात होतो आणि आपल्याला मार लागतो. म्हणून स्पर्धा कधीच लावू नका, अतितटीची स्पर्धा लावू नका. मोठेपणाने तुम्ही गाडी चालू नका. तर गाडी नियोजनपूर्वक व्यवस्थित पद्धतशीरपणे गाडी चालवा, तर तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहाल. म्हणून गाडी चालवत असताना ध्यान ठेवा, लक्ष ठेवा, लक्ष केंद्रित करा. अशा प्रकारे अपघात होण्याचे अनेक कारणं आहेत. अशा अनेक कारणांनी अपघात होतात, अशा अनेक कारणांनी ॲक्सिडेंट होतात. म्हणून या अपघाताला थांबवण्यासाठी आपल्याला नियोजन ठेवावं लागेल, व्यवस्थितपणा ठेवावं लागेल, पद्धतशीरपणा ठेवावं लागेल आणि समोर लक्ष ठेवावं लागेल, मनावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि पद्धतशीर रीतीने, व्यवस्थित रीतीने गाडी चालवावी लागेल. तर अपघात होणार नाहीत, ॲक्सिडेंट होणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.